कोपरगाव शहरात शनिवारी भक्ती, आस्था आणि निषेधाचा संगम पाहायला मिळाला. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील कथित गैरप्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरात रामरक्षा स्तोत्र पठण आणि श्रीराम महाआरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत हनुमान वेशभूषा केलेली व्यक्ती सहभागी झाली होती. त्यामुळे शोभायात्रेने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शोभायात्रा संकटमोचक हनुमान मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मंदिरात सामूहिक रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर श्रीरामांची महाआरती करण्यात आली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील कथित गैरप्रकरणाच्या निषेधार्थ हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते, शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख भरत मोरे यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दानपेटीतला जो दरोडा पडला, त्या दरोड्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी महाराष्ट्रात गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात खऱ्या अर्थानं रामरक्षा म्हणून निषेध व्यक्त केला जातोय. ज्या सत्ताधाऱ्यांनी रामलल्लाला करंगडी पकडून अयोध्येमध्ये आणलं, रामलल्लाला त्या ठिकाणी बसवलं, पण त्याच रामलल्लाच्या दानपेटीमध्ये दरोडा टाकण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं. खऱ्या अर्थाने जर विचार केला, त्याच दानपेटीतला पैसा जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष असतात ते आपल्या मातीचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ते छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काम करत असतात, पण त्याच प्रादेशिक पक्षाच्या आमदार खासदारांना फोडण्याचं काम त्या राम मंदिरातील दानपेटीच्या पैशातून या नरेंद्र मोदी यांनी केलंय, या भाजपच्या सरकारने केलंय. पण आम्ही आज या रामरक्षा म्हणून आम्ही जो निषेध व्यक्त करतोय, त्या निषेधानंतर आमचं एवढंच म्हणणं आहे, नरेंद्र मोदी राजीनामा द्या. या महायुती सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फडणवीस तुमचा सुद्धा नैतिक अधिकार नाही मुख्यमंत्री पदावर राहण्याचा. अहो, ज्या 6 गद्दारांना शिवसेनेच्या नावावर उद्धव साहेबांचं बॅनर लावून मशाल या चिन्हावर निवडून आलेत आणि त्याच आमच्या गद्दार 6 खासदारांना आज नरेंद्र मोदी संघ नाश्ता करायला वेळ देत आहेत. अहो, नरेंद्र मोदी साहेब जंतर मंतरवर लाखो करोडो विद्यार्थी 1.5 महिना त्या ठिकाणी उपोषण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करत होते. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आपल्याला वेळ मिळाला नाही, त्यांच्यावर तुम्ही लाट्या काट्या चालवल्या आणि आज जे आमच्यातून गद्दार आले त्या गद्दारांसंग नाश्ता करायला तुमच्याकडे वेळ आहे आणि याच गद्दारांना तुम्ही राम मंदिरातल्या दानपेटीतल्या पैशानं फोडलेलं आहे असा आमचा आरोप आहे. ठिकठिकाणी असे निषेध व्यक्त होताच आहे, पण आमची प्रमुख मागणी आहे, या भाजप सरकारने राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर आता मध्यवर्ती निवडणुका लागल्या पाहिजे. जेवढे भारतातले राम भक्त आहेत, मी राम भक्तांना सगळ्यांना आव्हान करतो, आता कुठे गेला तुमच्या अंगातली राम भक्ती? याच लोकांनी रामाच्या दानपेटीवर डल्ला मारला. आता यांना मतपेटीमधून आपल्याला हद्दपार करायचं लक्षात ठेवा. आपल्या मुलांवर यांनी लाट्या काट्या चालवल्यात, आपल्या मुलांना आतंकवादी ठरवलं. E20 पेट्रोलचा विषय, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून आपलं आर्थिक नुकसान, आपल्या गाड्यांचं नुकसान, गाडीमुळे आपलं रोजचं दैनंदिन जीवन हे विस्कळीत केलं. अशा प्रकारचं हे नालायक सरकार आता या महाराष्ट्रातून, देशातून हद्दपार करावा लागेल. त्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात, प्रत्येक ठिकाणी हनुमानाच्या मंदिरात, या ठिकाणी आम्ही त्या राम मंदिरातल्या दानपेटीतल्या झालेल्या चोरीच्या विरोधात, पेटीवर पडलेल्या दरोड्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन म्हणून निषेध व्यक्त करतोय, रामरक्षा म्हणतोय. एवढंच मी या ठिकाणी व्यक्त होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. संपूर्ण हिंदुस्थानचं जे स्वप्न होतं, जे शिवसेना प्रमुखांच्या साक्षीने पूर्ण झालंय, असं अयोध्येतलं राम मंदिर. परंतु तिथं राम मंदिरामध्ये मंदिर झाल्यानंतर तिथं काळजी चोरी झाली आणि खोटे रक्षक सांगतात. ते रक्षक नसून ते भक्षक आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते. आज त्याचा निषेध म्हणून शिवसेना कोपरगाव तालुक्याच्या वतीने आज इथं हनुमान मंदिरात रामरक्षा
आणि हनुमान चालीसा पठण करून आज आपण इथं निषेध पठण केली आणि आज आरती गर्दी झाली. त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशानं का जी ते खोटं सांगतात का आम्ही श्रीरामाचे खरे भक्त आहे, परंतु ते खरे नसून खोटे आहे, त्याचा आज आम्ही इथं पूर्ण राज्यात आणि देशात त्याचा पडदा फाडलेला आहे. आज म्हणून आज आम्ही जे राम भक्त खोटे सांगतात आणि दानपेटी चोरी करतात त्याचा निषेधार्थ म्हणून आज कोपरगाव तालुक्याच्या वतीने आज इथं रामरक्षा म्हणून त्याचा निषेध करण्यात येत आहे. सेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे आणि त्यांचे पुत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे एकमेव माणूस सगळ्या सत्तेच्या विरोधात एकटा उभा आहे, एकटा लढतोय, तो खरा टायगर आहे. असे गुवाहाटीला बिवाटीला जाऊन टायगर म्हणणारे हे उंदराची अवलाद आहे. अशा शिवसेना प्रमुखांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी रामरक्षा हनुमान चालीसाचं पठण करून या भारतीय जनता पार्टी व केंद्र सरकारचा या चोरट्या सरकारचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फौज भी तुम्हारी, सरदार भी तुम्हारा. फौज भी तुम्हारी, सरदार भी तुम्हारा. झूठ को सच में लिख दो, अखबार भी तुम्हारा. जनता नहीं, जनता फिर्याद लेके जाएगा, दरबार भी तुम्हारा, कानून भी तुम्हारा. त्यांना पूर्णपणे गॅरंटी होती की यांच्यावर काही केस होणार नाही, आपण चोरी केली तरी काही होणार नाही. यांनी पैसेच नाही चोरले तर सगळ्या लोकांचा विश्वास चोरला, विश्वास उडवला आणि आत्मघात केला. त्यामुळं या सरकारला पाय उतार होण्याची गरज आहे आणि राजीनामा दिला पाहिजे तिथल्या सरकारने. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद. प्रमुखांनी एकच आवाज दिला होता राम मंदिर स्थापनेसाठी. त्यावेळेस हे सगळेजण बिळात बसलेले होते, परंतु त्यानंतरूनही राम मंदिराच्या शिवसेना प्रमुखांच्या आव्हानाला सर्व लोकांनी साथ दिल्यानंतरून राम मंदिर अत्यंत जल्लोषात सर्व हिंदू रस्त्यावर उतरले. राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यानंतरून यांनी आम्हीच केलं असं आव्हानला. परंतु तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस हिंदुत्वासाठी या देशात सर्वात पहिले पाऊल कोण टाकत असेल तर ते फक्त शिवसेना टाकते. ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल सत्तेत होते शिवसेना आणि भाजपा, त्यावेळेस हे फक्त सत्तेत आले आणि मंदिर बांधायच्या नावाने काही ठणठण गोपाळ होता. त्यावेळेस उद्धव साहेबांनी अयोध्येला जाऊन आंदोलन केलं, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीफ नाही बताएंगे. त्यावेळेस पुन्हा यांचं हिंदुत्व जागृत झालं होतं आणि आता सगळंच माझं झालं असं समजून ट्रस्ट यांनी 1 रुपया भरून नेमला. या ट्रस्टवर सगळे चोर नेमलेले होते. या चोरांनी हिंदू धर्माचा घोर अपमान केलेला आहे. अशा वेळेस शिवसैनिक शांत बसणार नाही. शिवसेना पूर्ण क्षमतेने आता महाराष्ट्रभर नाही, आता देशभर शिवसेना हिंडणार यांच्या विरोधात. कारण यांनी रामाचाच नाही तर संपूर्ण देशाचा आणि संपूर्ण ज्या श्रद्धेचा होता श्रद्धेचा अपमान केलेला आहे. सर्वात पहिले या सरकार विरुद्ध कोणाची बोलण्याची हिंमत नाही. जो उठल त्याला जेलमध्ये टाकतायत. अशा वेळेस उद्धव साहेब रस्त्यावर उतरलेले आहे आणि संपूर्ण जनतेने यांच्या या कृतीविरोधात सर्व जनतेचा जो रोष आहे तो मांडण्याचं काम शिवसेना प्रतिनिधी व शिवसैनिक करत आहेत. आणि या सर्व घटनेचा या ट्रस्टच्या जेवढे चोर आहे या चोरांना मध्ये बसवा अशी शिवसेनेची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.